आता खाद्यतेल आपण वेगवेगळ्या देशातून आयात करतो. आता ह्या सगळ्या घडत असलेल्या घडामोडींचा खाद्यतेलाच्या बाजारावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो? खाद्यतेलाच्या किमती ह्या वरती जाणारच आहे. साधं कारण असं आहे की खाद्यतेल आपण आयात करतो. तर रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणजे जरी तिथे जरी $100 किंमत हायपोथेटिकल आहे, तशीच राहिली तरी आपल्याला अगोदर $1 जर आपण 90 देत होतो, आता ₹92 द्यायचे. त्यामुळं रुपयाच्या अवमूल्यनामुळे आपल्याला जास्त किंमत द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला हं, ह्या खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळं जी बायोडिझेलसाठी जी डिमांड आहे खाद्यतेलाची, मग ते सोया हं, तेल असेल, मोहरीचं तेल असेल युरोपमध्ये किंवा पाम तेल असेल इंडोनेशियामध्ये, यांची डिमांड वाढलेली आहे बायोडिझेलमुळे. त्यामुळे त्या देशामध्ये पाम तेल, सोया तेल आणि सनफ्लॉवर ऑइल या सगळ्यांचे दर वाढत आहेत. त्यातील सनफ्लॉवर ऑइल जे आहे आपलं सूर्यफूल तेल आहे, ते आपण मुख्यतः रशिया, युक्रेनमधून आणतो आणि हं, तिथे अगोदर युद्ध सुरू आहे, त्यानंतर आखात देशामध्ये युद्ध आहे. त्यामुळे मागच्या 2 महिन्यामध्ये सातत्याने सूर्यफूल तेलाची आयात ती कमी होत चाललेली आहे आणि त्याच्याऐवजी हं. आपण पाम तेल जास्त आयात करू लागलेलो आहोत. त्यामुळे आपल्या देशामध्ये ह्या खाद्यतेलाच्या सर्वच खाद्यतेलाची किमती वाढणार आहेत. त्याचा ग्राहकांना थोडा नक्कीच फटका बसेल. पण दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे सोयाबीन असेल, भुईमूग असेल, मोहरी असेल, ह्या पिकांच्या किमती आहेत ना, ह्या वाढू शकतील आणि इनफॅक्ट त्या वाढण्यास सुरुवातही झालेली आहे मागच्या 4-5 दिवसामध्ये. अगदी बरोबर. आता सर आणखीन काही महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्या इंधनाचे दर आता आंतरराष्ट्रीय बाजारात वाढतायत असं तुम्ही सांगितलं आता. तर देशामध्ये जर समजा पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतील का? आणि जर वाढले तर याचा एकंदरीतच परिणाम शेतकरी असेल, ग्राहक असेल यांच्यावर कसा होऊ शकतो? आणि स्थानिक बाजारामध्ये दर वाढले तर साहजिकच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर वाढले आणि वाहतुकीसाठी पण मुख्यतः डिझेल वापरतो. तर डिझेलचे दर हं, केंद्र सरकारने वाढवले तर साहजिकच सर्वच गोष्टीचे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळे साहजिकच सर्वच गोष्टीचे दर वाढणार आणि त्यामुळे अचानक महागाईमध्ये वाढ होऊ शकेल. पण ते वाढतील का? आता शेवटी हा एक राजकीय निर्णय असतो. तो सरकारला घ्यायचा असतो. हं, याच्यापूर्वी असं होतं की अगदी $140 पेट्रोल गेलं होतं 2013च्या आसपास, 12-13च्या काळामध्ये. तेव्हा पण पेट्रोलचे दर एवढे नव्हते. त्यामुळं हं, आता केंद्र सरकार हा विचार करू शकेल की ही जी परिस्थिती आहे ही तात्पुरती आहे किंवा खूप काळ टिकणारी आहे. त्यामुळे लगेचच हं, जर आता ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत, बऱ्याच काही ठिकाणी काही राज्यामध्ये पेट्रोल पंपावरती लोक गर्दी करतायत. तर वाढतील का? मला असं वाटतं की लगेच वाढणार नाही, की केंद्र सरकार थोडा वेळ घेईल. हे खरंच किती काळ युद्ध चालू आहे. कारण जर युद्ध बंद झालं तर लगेच सप्लाय वाढू शकतो. असं नाही की जगामध्ये पुरवठा नाहीये. किंबहुना युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी असं होतं की ओपेकचे प्रमुख तेल उत्पादक देश आहेत. त्यांचं असं चाललं होतं की उत्पादन वाढवायचं. सौदी अरेबिया होतं. ते म्हणत होतं की आम्ही उत्पादन वाढवणार खनिज तेलाचं. त्यामुळे खनिज तेलाचा अच्छा. पुरवठा मुबलक आहे. चायनासारखं जे मोठं मार्केट आहे, चायना जगात सगळ्यात मोठा खनिज तेलाचा ग्राहक आहे. त्या देशामध्ये मात्र जे इलेक्ट्रिसिटी तिथं जे काय इलेक्ट्रिक व्हेइकल आहे, त्यांनी अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत. त्याच्यामुळं हे सध्या उलट मागणी कमी होत चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा भरपूर आहे. अमेरिका ही नेट एक्सपोर्टर झालेला आहे खनिज तेलाचा. फक्त आता अशी हं, अवस्था आहे की अचानकच युद्ध सुरू झाल्यामुळं तात्पुरतं ह्या पुरवठ्यामध्ये अडथळा तयार झालेला आहे. हा अडथळा तात्पुरता आहे. त्यामुळे केंद्र सरकार कदाचित हे लक्षात घेऊन की हा जो काही अडथळा आहे, हा तात्पुरता आहे. तो लक्षात घेऊन कधी दरही वाढवणार नाही. कारण ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की खनिज तेलाचे दर उणे होते. म्हणजे हं, जवळपास उणे 27ला गेले होते. $1 होतं म्हणजे ज्यावेळी एकेकाळी जे $100 क्रूड ऑइल होतं, ते विकत घेण्यासाठी तुम्हाला $1 पण द्यायची गरज नव्हती. तेव्हा पण केंद्र सरकारने जे आपले तेलाचे दर असतील, पेट्रोल किंवा डिझेलचे, ते काही कमी केले नव्हते. तेवढेच ठेवले होते. त्यामुळे आत्ता दर एकदम कमी वाढले म्हणून पुन्हा लगेच वाढवण्याची काही गरज नाही. ते 2 महिने सरकार वाट पाहू शकतं की आंतरराष्ट्रीय बाजारात दर एवढेच राहतायत का? तर असेच राहिले तर मात्र कदाचित सरकारला विचार करावा लागेल. पण मात्र लगेच सरकार ह्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात दर काही वाढेल, अशी मात्र शक्यता कमी वाटते.